जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी. मुंबईत भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंकडून सर्वात मोठं खिंडार. उत्तर भारतीय संघटना, ज्या संघटनेचे 1 लाखाच्या वरती सदस्य असणारी संघटना आणि आपल्या हजारो पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन उत्तर भारतीय संघटनांच्या या बड्या नेत्यांनी थेट उद्धव ठाकरेंची घेतली भेट. मुंबईमध्ये शिंदेंसह भाजपला तगडा झटका देण्यास उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच मोठं यश. सविस्तर बातमी बघून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश. मित्रांनो, सविस्तर बातमी बघण्यासाठी आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघूया. राज्याच्या राजकारणातील ही घडामोड आता उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. उत्तर भारतीयांच्या जीवावरती मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी बीजेपी मैदानामध्ये आहे. मुंबईमधून त्या सगळ्यांना सोबत घेऊन, मराठी मतांसह इतरत्र सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सध्या मुंबई मनपा जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यांना साथ देते आहे शिंदेंची शिवसेना. शिवसेना प्रमुखांचा वारसा घेऊन चालतोय असे म्हणणारी शिंदेंची शिवसेना मात्र मुंबईचा महापौर हिंदूच करणार असे म्हणणाऱ्या भाजपच्या सोबत जाऊन शिवसेना प्रमुखांचे कोणते विचार जोपासते असा प्रश्न शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत मराठी माणूस विचारत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या युतीने मात्र शिंदेगडाचे धाबे मुंबईत दणा नटल्याची चर्चा आहे. 10 देखील जागा जिंकता येणार नाही अशी अवस्था शिंदे गटाची मुंबईत झाल्याचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून घणाघात केला जात आहे. दुसरीकडे भाजपा उत्तर भारतीयांच्या जीवावरती ज्या वेगवेगळ्या भागावरती जिंकण्याचे मनसुबे राखत होती, आता त्याच भागातून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उत्तर भारतीयांचा प्रवेश झाल्यामुळे एक मोठी संघटना, 1 लाखांच्या वरती आपलेच पदाधिकारी असणारी संघटना थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आल्यामुळे मात्र सगळीच गणितं आता फिरली आहेत ती ठाकरेंच्या भोवती. यामुळे भाजपाला मात्र ना मुंबईत मराठी मतं ना आता उत्तर भारतीय मतं. यामुळे खूप मोठा फटका मुंबईत बसू शकतो असे दिसत आहे. साधारणतः नेमकी बातमी काय ते देखील आपण पाहूया. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत देखील त्यांच्या 2 बड्या नगरसेवकांनी डॉक्टर सरिता मस्के, डॉक्टर रवींद्र मस्के यांनी देखील आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून मनगडावरती शिववंदन बांधून पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती टीका करत उद्धव ठाकरेंना आपण जवळ करतोय, आमची चूक होती, पुन्हा एकदा आम्ही घरवापसी करतोय असं मत आपलं व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुढच्या नगरसेविका आहेत बोरिवली प्रभाग क्रमांक 13 मधून देखील भाजपच्या माजी नगरसेविका असणाऱ्या आसावरी पाटील यांनी देखील आपल्या हजारो पदाधिकारी आणि सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मुंबईमध्ये प्रवेश केलाय. आणि या प्रवेश केल्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मात्र बोरिवलीच्या उत्तर भारतीय प्रभागामध्ये प्रचंड नेतृत्व वाढल्यामुळे या भागात ठाकरेंची ताकद दुप्पट वाढल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. आणि ही निवडणूक ठाकरे आता या भागात एकतर्फी जिंकू लागल्याचं दिसत आहे. पुढचा प्रवेश भाजपचे जिल्हा सचिव असणारे सोमनाथ बळवंत पवार यांनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसह तिकीट न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आज मातोश्रीवरती भगवा झेंडा घेऊन प्रवेश करून घेतलाय. मित्रांनो, या सगळ्या प्रवेशावरून मुंबईचं वातावरण बदललं असतानाच आता मात्र भाजपला दुसरी खबरात येते, ती म्हणजे मुंबईतूनच विरार, बोरिवली या भागातून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालेले प्रवेश हे आता खूप मोठे आहेत. दुसरा महत्त्वाचा प्रवेश कांदिवली पूर्व प्रभागमधून क्रमांक 28 मधून हनुमान नगरहून शिंदेगडाच्या नेते असणाऱ्या महिला संघटक अश्विनी पवार, त्यानंतर महिला संघटिका अश्विनी पवार, भरत पाटील, शाखा प्रमुख विनोद गुजर, शाखा प्रमुख विजय यादव, गणेश खंदारे, शाखा प्रमुख महेश शर्मा, सुधाकर पाटील या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन मुंबईचं राजकारण बदलण्याची दिशा त्यांनी दाखवलेली. पुढचा प्रवेश आपण ज्यावरती महत्त्वाचा मानतोय तो म्हणजे उत्तर भारतीय संघटनांचा ठाकरेंना मिळालेला पाठिंबा. उद्धव ठाकरे कधीही उत्तर भारतीयांच्या विरोधात मुंबईत गेले नाहीत आणि जाणार नाहीत असे म्हणत या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय. भारतीय जनता पार्टी म्हणते की 50% उत्तर भारतीयांची मतं बीजेपीच्या मागे आहेत. मात्र भाजपला कंटाळलेलं उत्तर भारतीय समाज देखील आता भाजपच्या विरोधात मुंबईमध्ये मतदान करायला तयार आहे. आणि याच वक्तव्यावरती सध्या मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड समोर येते. मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठेच कमकुवत दिसत नाही. हे असताना आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे का जाऊ नये असे म्हणत भाजपकडे देखील आम्ही नव्हतो आणि शिंदेंकडे देखील आम्ही काही नव्हतो असे म्हणत या जवळजवळ 1 लाख सदस्य संख्या असणाऱ्या संघटनेने उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट घेऊन तिवारी यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केले होते.
आणि हा प्रवेश तेवढाच जिगरबाज झाला होता. आणि या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांचे मात्र पूर्व मुंबई, उत्तर मुंबई आणि दक्षिण मुंबई या भागात मात्र खूप मोठं वजन वाढल्यामुळे उत्तर भारतीयांची निर्णायक मतं ठाकरेंच्या पाढ्यात पडणार आहेत. आणि ही मतं पडल्याच्या नंतर मात्र मुंबईच्या बहुतांश जागांवरती याचा खूप मोठा परिणाम होईल. उत्तर भारतीय देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याचं या प्रवेशावरून वारंवार सिद्ध होत आलंय. त्यामुळे भाजप जारी म्हणत असले की उत्तर भारतीय आमचेच आहेत असे न होता आता उत्तर भारतीयांनी आपली काट टाकली ती उद्धव ठाकरेंच्या बाजूने. आणि ठाकरेच केवळ मुंबईचे उद्धारकर्ते आहेत, ठाकरेशिवाय मुंबई राहू शकत नाही असं देखील आता उत्तर भारतीय नेते पुढे येऊन म्हणू लागलेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्या नेत्यांशी बैठक घेऊन अगोदर बैठक घेतली, त्यानंतर हा प्रवेश निश्चित केलाय. त्यामुळे मित्रांनो, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या भागातून मुंबईमध्ये कामासाठी आलेल्या उत्तर भारतीय संघटनांनी देखील उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्याचं आपलं पत्र जाहीर केलंय. त्याचवेळी महाराष्ट्रात देखील सगळ्यात मोठी घडामोड घडली ती म्हणजे मराठा समाजाचे नेते असणारे जरांगे पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आपण असल्याचं सिद्ध केलंय. कारण की आपल्या वक्तव्यातून यांनी म्हटलं की जरी ग्रामीण भागात आपण विचारलं की मुंबईवरती सत्ता कोणाची पाहिजे, तरी मुंबईच्या, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून एकच नाव पळतं. जरी महाराष्ट्रात सत्ता कोणाची असली तरी देखील मुंबईमध्ये सत्ता फक्त उद्धव ठाकरेंची किंवा ठाकरेंची पाहिजे, बाळासाहेब ठाकरेंची पाहिजे असं म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंना आपला पाठिंबा दिल्याचं या वक्तव्यानं समजतंय. त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे वजन पुन्हा वाढू लागले. मराठा समाज संपूर्णपणे ठाकरे यांच्या पाठीमागे मुंबईत उभा राहील का, हे आता आगामी काळच ठरवेल. मात्र जरांगे पाटलांचे वक्तव्य सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होते. मुंबईमध्ये पाहिजे तर ठाकरेच, ठाकरेशिवाय मुंबई कुणी सांभाळू शकत नाही या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची क्रेज आता मात्र प्रचंड वाढली असून मुंबईवरती पुन्हा एकदा ठाकरेंचं वर्चस्व कायम सिद्ध होईल हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या.